नमस्कार. मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. घरात स्वच्छता ठेवणं हे आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतं. पण घरात स्वच्छता ठेवत असताना ती नेमकी कशी करायची, कुठून करायची हे मात्र आपल्याला कळत नाही. काय होतं की घर स्वच्छ ठेवणं हे प्रत्येकाला आवडत असलं तरीसुद्धा ते प्रत्येकाला जमतंच असं नाही आहे. आणि म्हणून घर स्वच्छ ठेवायचं असेल तर आपल्याला खूप तसे परिश्रम घ्यावे लागतात. आणि ते परिश्रम घ्यायचे म्हणजे नेमकं कसं, कुठे, काय स्वच्छता ठेवायची. म्हणजे बघा आपल्या घरामधल्या ज्या अडगळीच्या वस्तू असतात की नाही, त्या आपण काढून टाकून देतो. पण त्या अडगळीतल्या वस्तूंमध्ये सुद्धा नेमक्या कोणकोणत्या वस्तू आपण फेकायच्या हे काही आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे खूपदा असं होतं बघा, आपले कपडे, आपण लेडीज इतके कपडे घेऊन येतो आणि आपल्याला असं प्रत्येकाला जेव्हा फेकायची वेळ येते तेव्हा असं वाटतं की अरे नाही, हे आपल्याला कामात येईल, अरे नाही हा तर आपण वापरतोय, अरे नाही ही साडी तर खूप चांगली आहे, ही उगीच कशाला कोणाला द्यायची. म्हणजे असं करत करत एक एक वस्तू आपण तशाच ठेवून देतो. आता डब्यांचं लक्षात घेऊयात आपण. आपल्या प्लास्टिकचे डबे आपल्याकडे खूप असतात आणि प्रत्येक डबे इतके छान असतात की ते जुने झाले तरी टाकावेसे सुद्धा वाटत नाहीत. मग आपल्या डोक्यामध्ये काय येतं की अरे नको नको, हा खूप छान आहे, ह्याला नकोच टाकायला, हा चांगला आहे, उगाच कशाला द्यायचा, येतो तर आहे कामामध्ये. असं करत करत अनेक वस्तूंची जमा आपल्या घरामध्ये होत राहते. त्याचा खर्च वजा होतच नाही. मग ही जी जमा होत राहते त्याच्यात भर पडत जाते. मग जशी घराच्या स्वच्छतेची सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते, तशीच मनाच्या स्वच्छतेची सुद्धा काळजी घ्यावी लागते. आता तुम्ही म्हणाल मनाची स्वच्छता काय करायची असते आणि मनाची स्वच्छता कशी करणार. तो काय काचेचा ग्लास आहे की काचेचं भांडं आहे, स्वच्छ धुतलं साबण लावून आणि साबण लावून धुतल्यानंतर त्याला आतून छान पुसून कोरडं केलं आणि एकदम स्वच्छ पारदर्शक असा तो झाला, असं मन असतं का? तर हो, असं मन असतं. आपलं मन हे सुद्धा एक काचेचं भांडंच आहे, काचेचा ग्लासच आहे. त्याला एकदा तडा गेला की ते मन पुन्हा जसं काचेचं भांडं तडा गेलं, तुम्ही त्याला किती फेविकॉल लावून चिटकवा, फेविक्विक लावून चिटकवा, चिकटपट्टी लावून चिटकवा, पण तो तडा हा दिसतच राहतो. तसंच आपल्या मनाचं सुद्धा असतं. आपलं मन सुद्धा एकदा तडा गेलं की त्याला परत चिटकवता येत नाही. आणि म्हणूनच मनाची स्वच्छता ही अगदी सुरुवातीपासूनच करायला लागते आणि ती करणं खूप गरजेचं आहे. कारण त्या मनावरती आपलं सगळं अवलंबून असतं. आपलं आरोग्य अवलंबून असतं, आपल्या मनाचं सुद्धा आरोग्य असतं आणि शारीरिक आरोग्यसुद्धा अवलंबून असतं. त्याच मनावर आपली अनेक नाती अवलंबून असतात. त्याच मनावरती आपले पुढचे भविष्यातले जे काही विचार असतात ते सुद्धा अवलंबून असतात. आणि म्हणून मनाची स्वच्छता असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि ती केलीच पाहिजे. आता मनाची स्वच्छता म्हणजे काय, तर बघा अगदी एक साधी गोष्ट सांगायची झालं तर एखाद्या व्यक्तीचा आपल्याला खूप राग येतो. एक छोटंसं उदाहरण देते मी तुम्हाला. रस्त्याने चालता चालता एखाद्या व्यक्तीचा आपल्याला धक्का लागतो. धक्का लागल्यानंतर एखादी व्यक्ती एकदम पटकन रिॲक्ट होते आणि म्हणते की ए भाई जरा देख के चल ना, दिखता नाही आहे क्या. असं एखादी व्यक्ती रिॲक्ट होते ज्यानं धक्का मारला त्या व्यक्तीला. मग ज्यानं धक्का मारला ती व्यक्ती काय करते, ती पण परत रिॲक्ट होऊन त्याला प्रत्युत्तर देते की हां तू चल, देख के चल ना. म्हणजे ह्याला काय झालं, रिॲक्शनला प्रतिरिॲक्शन झाली. हेच आणखीन एखादी पुढं जाऊन एखादी व्यक्ती, तिला धक्का लागला त्या व्यक्तीचा, तर ती काय म्हणेल की ए भाऊ जरा बघून चालणार आहे राजा. तर तेव्हा हा काय म्हणेल, हो 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 असं म्हणून निघून जाईल. त्याच्यापुढे आणखीन एखादी व्यक्ती जर त्याला भेटली तर ती आणखीन सौम्य असेल तर ती काय म्हणेल की भाई थोडं संभाल घे. तर हा म्हणेल हो 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 ठीक आहे. त्याच्या पुढे जाऊन जर आणखीन एखादी व्यक्ती, तिचा धक्का लागला तर ती काय करेल, तिला राग आलेला असतो पण मग ती फक्त नजरेचा असा कटाक्ष टाकेल की त्या धक्का मारणाऱ्या व्यक्तीला लगेच समजेल. तो फक्त हाताने काय म्हणेल, सॉरी, असं म्हणजे खुणेनीच म्हणेल. त्याच्या पुढे जाऊन आणखीन एखादी जर व्यक्ती भेटली आणि तिला जर धक्का लागला आणि ती खूप छान समजूतदार सुज्ञ असेल तर ती कशी व्यक्त होईल, ती म्हणेल ठीक आहे, ओके, चलता आहे, असं म्हणून ती निघून जाईल. मग आता ह्याच्यातली तुम्हाला कोणती व्यक्ती योग्य वाटते? पहिली पटकन रिॲक्ट होणारी, रागात रिॲक्ट होणारी, की दुसरी थोडी कमी रागात, तिसरी फक्त नजरेने दर्शवणारी,
की चौथी की हो चलो चलता है होता है होतं कधी कधी असं म्हणणारी? अर्थातच आपल्याला चौथी व्यक्ती आवडेल. कारण पटकन रिॲक्शन होण्यापेक्षा आपण जेव्हा एखादी व्यक्ती म्हणजे शांतपणे समजूतदारपणे रिॲक्ट होते तेव्हा आपल्याला ती नक्कीच आवडते, हो की नाही? तर मग आता पहिली व्यक्ती जी रिॲक्ट झाली तर तिचा आपण अभ्यास करू बरं का. ती का अशी पटकन रिॲक्ट झाली, त्याचं काय कारण असू शकतं? त्या व्यक्तीच्या डोक्यात कोणातरी व्यक्तीबद्दल राग असेल, कोणाच्या तरी वागण्याबद्दल राग असेल आणि तो राग डोक्यात घेऊन ती व्यक्ती निघालेली आहे रस्त्याने. त्यात या व्यक्तीचा धक्का लागला म्हणून ती आणखीन चिडली आणि रिॲक्ट झाली. म्हणजेच काय झालं तर त्यानं त्या व्यक्तीचा राग डोक्यात ठेवला म्हणून असं झालं. आता दुसरी जी व्यक्ती होती तिचं काय झालं असेल, तिच्या डोक्यात राग होता पण त्या क्षणी त्याने थोडासा राग बाजूला ठेवून थोड्या सौम्य शब्दात त्याला सांगितलं की बाबा नीट चाल. त्याच्या पुढची जी तिसरी व्यक्ती होती तिच्याही डोक्यात काहीतरी राग असेल पण ती त्याच्याहीपेक्षा सौम्य निघाली. का? तिने फक्त नजरेने सांगितलं की अरे बाबा काय हे असं. आणि चौथी जी व्यक्ती होती ती दिलखुलास होती, ती कुठलाही तिच्या डोक्यात राग नव्हता, शांत व्यक्ती होती. याचाच अर्थ काय आहे, आपल्या डोक्यामध्ये जो राग येतो तो फार काळ जर ठेवला तर त्याचे अनेक विपरीत परिणाम होतात आणि ते जे विपरीत परिणाम होतात त्याचेच आपल्याला आणखीन परिणाम भोगावे लागतात. म्हणून आता मनाची स्वच्छता म्हणजे नेमकी काय करायची? तुम्ही म्हणाल की मॅडम इतकं सगळं सांगण्यापेक्षा नेमकं काय करायचं ते सांगा ना. सांगते. आता मनाची स्वच्छता म्हणजे नेमकं काय करायचं आहे, अशा व्यक्ती आपल्याला अनेक भेटतात की ज्यांचा आपल्याला खूप राग येतो. असं वाटतं की हिला मी एखादं काम सांगितलं पण हिनं केलं नाही आणि हिने केलं नाही ना, आता बघतेच मी पुढं, मी पण हिचं करणारच नाही. हा जो मनात एक राग, द्वेष, मत्सर, म्हणजे सुडाची प्रतिभावना ही जी येते आपल्या मनात ही चुकीची आहे. तर समजा आता आपण एखादी व्यक्ती आपलं काम करत नाहीये तर मग ह्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, तर पहिल्यांदा गैरसमज करणं बंद करून घ्या. म्हणजे गैरसमज करू नका. एखाद्या व्यक्तीने तुमचं काम केलं नाही तर तुम्ही जर गैरसमज न करता हा विचार केला त्या व्यक्तीच्या ठिकाणी जाऊन की काहीतरी असेल हिचं, का बरं हिने माझं काम केलं, ठीक आहे ओके काही हरकत नाही आपण विचारू त्या व्यक्तीला काय आहे. एवढा जरी विचार तुमच्या मनात आला तर तुमच्या मनातनं त्या व्यक्तीच्या बद्दलचा राग असलेला निघून जाईल. दुसरं म्हणजे प्रतिक्रिया देणं. एखाद्या व्यक्तीला पटकन प्रतिक्रिया देऊ नका. तुम्हाला त्या व्यक्तीचं वागणं नसेलही आवडलं तर पटकन प्रतिक्रिया, वाईट प्रतिक्रिया न देता का रे बाबा असं का म्हणतोस, काय प्रॉब्लेम आहे, विचारा. असं पटकन रिॲक्ट नका हो. पटकन चुकीच्या भावनेने प्रतिक्रिया देऊ नका, कडवट प्रतिक्रिया देऊ नका. त्यामुळे होणारा पुढचा जो संघर्ष असतो, वाद असतो तो टळतो. तिसरं म्हणजे नेहमी जेव्हा एखाद्या व्यक्तीकडनं चूक घडते किंवा एखाद्या व्यक्तीकडनं आपण एखाद्या व्यक्तीवर रागवतो तेव्हा आपण आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दलची काहीतरी अपेक्षा ठेवून असतो. अपेक्षांचं ओझं वाहू नका. कारण मनात जर अपेक्षा तुम्ही त्या एखाद्या व्यक्तीबद्दल जर ठेवल्या आणि त्या व्यक्तीने जर तुमची अपेक्षा पूर्ण नाही केली तर तुम्हाला राग येतो. म्हणून ती अपेक्षा मनात ठेवूच नका. एखाद्या व्यक्तीकडनं एखादं काम नाही झालं सोडून द्या, काही हरकत नाही आहे. तिच्याकडनं अपेक्षाच ठेवू नका. किंवा एखादी व्यक्ती माहिती आहे की कितीही अपेक्षा ठेवली तरी पण ही व्यक्ती काम करणारी, तेव्हा त्या व्यक्तीकडनं अपेक्षाच ठेवू नका. किंवा एखादी व्यक्ती नेहमी तुमचं जे काही असेल ते ती काम करते म्हणून तिच्याकडनं तुम्ही अपेक्षा ठेवल्या आणि त्यावेळेला जर झालं नाही तर तिला समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं अपेक्षाच ठेवू नका. नाही झालं इट्स ओके, ऑल राईट, मी करून घेईन. आणि चौथं महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीच्या शूजमध्ये तुम्ही जाऊन बघा की ती व्यक्ती असं का वागली किंवा असं का करते आहे. त्या व्यक्तीला नंतर काही प्रॉब्लेम असू शकतो. आता ह्यासाठी मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला इथे सांगते. 2 मित्र असतात, एक श्रीमंत असतो एक गरीब असतो. आता तो श्रीमंत मित्राला त्या गरीब मित्राचा जो काही पत्ता माहीत असतो तो त्या मित्राने चुकीचा दिलेला असतो. त्या चुकीच्या पत्त्यावर शोधत तो श्रीमंत मित्र पोचल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की हा एका झोपडपट्टीत राहतोय आणि तिथे गेल्यानंतर आणखीन त्याला हे कळतं की ह्याचं लग्न सुद्धा झालेलं आहे. त्यावर तो जो मित्र असतो, श्रीमंत मित्र, म्हणतो की यार तू लग्न केलं आणि मला सांगितलं पण नाही. तर तो गरीब मित्र जो असतो तो काहीच बोलत नाही, शांत बसतो. तो म्हणतो की आपली एवढी दोस्ती आहे, तू मला कमीत कमी सांगायला तरी हवं होतं की माझं लग्न झालं आहे किंवा काय, मला लग्नालाही तू बोलवलं नाहीस. अशी कोणती अडचण तुझी होती की तू मला लग्नाला पण नाही बोलवलंस.
तरीही तो गरीब मित्र अगदी शांत राहतो. बराच वेळ हा मित्र बोलत राहतो आणि तो गरीब मित्र शांत राहतो. पण मग त्याची बायको पटकन मध्ये पडते आणि ती म्हणते की भाऊजी असं काही नाही आहे, तुमची आठवण यांनी केली होती आणि म्हणाले होते की मला ह्याला बोलवायचं आहे लग्नाला, पण आम्हाला तेवढा वेळ मिळाला नाही आणि त्याला तशी परिस्थिती पण नव्हती. माझे वडील खूप आजारी होते आणि ते जाण्याच्या मार्गात होते, म्हणून आम्हाला घाईघाईत लग्न करावं लागलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही खूप गरीब आहोत, तुम्ही खूप श्रीमंत आहात. तेव्हा हे म्हणाले की माझ्या श्रीमंत मित्राला मी इथं काहीच जेवण पण नीट देऊ शकणार नाही आणि म्हणून मी नाही बोलवू शकत, पण मला खूप वाईट वाटतंय. असं त्यांना वाईट वाटलं त्यावेळेला भाऊजी. असं ती बायको जेव्हा सांगते, तो गरीब मित्र अडवत असतो बायकोला की नको सांगू, तरी पण ती सांगते, कारण की त्याच्या श्रीमंत मित्राचा गैरसमज होत असतो म्हणून. त्यावेळेला तो मित्र म्हणतो, ओ सॉरी सॉरी सॉरी, काही हरकत नाही आहे, बरं ठीक आहे, तू माझ्या लग्नाला, म्हणजे मी तुझ्या लग्नाला येऊ नाही शकलो तरी तू माझ्या लग्नाला ये. म्हणून मग तो त्या मित्राला पत्रिका देतो. ती पत्रिका इतकी छान आणि मोठी असते, म्हणजे त्या पत्रिकेचा एक मोठा असा बॉक्स असतो आणि तो बॉक्स तो त्याला देऊन जातो आणि तो म्हणतो की हे, तो उघडायला लागतो गरीब मित्र की काय आहे एवढं या बॉक्समध्ये. तर तो म्हणतो की थांब, मी इथून गेल्यानंतर मग तू हा बॉक्स उघडून बघ. आणि मग तो मित्र म्हणतो की ठीक आहे आणि तो मित्र निघून जातो आणि तो त्याला सांगतो की छान तयार होऊन यायचं, छान कपडे घालून यायचं आणि माझ्या लग्नाला यायचं आहे तुम्ही दोघांनी सुद्धा, असं सांगून तो मित्र निघून जातो. तो गेल्यावर हे दोघंजण तो बॉक्स उघडून बघतात. त्या बॉक्समध्ये दागिने असतात, त्याच्या बायकोसाठी पैसे ठेवलेले असतात या दोघांना छान कपडे घेण्यासाठी, आणि त्यात चिठ्ठी लिहिलेली असते की मला तुझं लग्न झालंय हे माहीत होतं, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं होतं, तू काही सांगायला तयार नव्हतास, तर मला हे जाणून घ्यायचं होतं की तू असं का केलंस. पण तू बोललासच नाहीस, तुझ्या बायकोनी मात्र ते सांगितलं, तर मला ते आवडलं. हे मला माहीत होतं आणि म्हणूनच मी ह्याच्यामध्ये हे पैसे तुझ्या लग्नाची गिफ्ट म्हणून मी दिलेलं आहे, जे की तू तुझ्या कपडे घेण्यासाठी वापरायचं आहेस, तुझ्या घरासाठी वापरायचे आहेस. ह्याच्यामध्ये मी उपकार केले असे समजू नकोस. ह्याला म्हणतात समजूतदारपणा. तर हा जर समजूतदारपणा तुम्ही समजून घेतलात, त्यानं काय केलं, त्याच्या शूजमध्ये जाऊन बघितलं की काहीतरी अडचण असल्याशिवाय आपला मित्र लग्नाला बोलवणार नाही, असं होणारच नाही, हे त्याच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी हे सगळा खटाटोप केला. आणि मग म्हणजेच दुसऱ्याला समजून घेणं ही प्रतिक्रिया आपण ठेवली पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन एक पारदर्शक आरशाप्रमाणे ठेवायला शिका. म्हणजे कुणाबद्दल राग, लोभ, मद, मोह, मत्सर हे सगळे जे षडरिपू आहेत आपल्या भोवती, सगळे जे वास करतात, हे षडरिपू जर तुम्ही मनातनं काढले तर तुमचे गैरसमज सगळे दूर होतील. म्हणजेच काय आहे, तर ह्या षडरिपूंनी आपलं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकलंय. गैरसमज, अपेक्षा, प्रतिक्रिया, राग येणं, एखाद्या गोष्टीचा मोह असणं, एखाद्या व्यक्तीबद्दल मत्सर करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या जर गोष्टी तुम्ही सगळ्या सोडून दिल्या तर तुमचं मन एखाद्या काचेसारखं पारदर्शक होईल. आणि ते काचेसारखं पारदर्शक मन जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला कुठल्याच गोष्टीची अपेक्षा राहणार नाही, कुठल्याच व्यक्तीचा राग येणार नाही, कुठल्या व्यक्तीबद्दल मत्सर वाटणार नाही. तिचं छान झालं आहे, हरकत नाही, मग माझं छान झाल्यासारखंच आहे, माझ्या मित्राचं छान होत आहे ना, मग हरकत नाही, माझंही छानच होत आहे, मला छानच वाटलं. हे जेव्हा तुम्ही विचार मनात आणाल तेव्हा तुमच्या मनाची खऱ्या अर्थाने स्वच्छता होईल. आणि ही जी स्वच्छता होईल ही तुम्हाला आयुष्यभर पुरेल, आयुष्यभर. आणि जेव्हा ही मनाची स्वच्छता तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला कुठलेच आजारसुद्धा असणार नाहीत, शारीरिक नाहीत, मानसिक नाहीत. कारण काय होतं, आपण जेव्हा मन असं सगळ्या षडरिपूंनी भरतो तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त विपरीत परिणाम हा आपल्या शरीरावर होतो, आपल्या मनावर होतो, मनाच्या आणि शरीराच्या आरोग्यावर होतो. हे मी अगदी सुरुवातीला सांगितलं. म्हणून मनाची स्वच्छता करणं, मनाचं आरोग्य राखणं हे आपल्या स्वतःसाठी गरजेचं आहे, तितकंच दुसऱ्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या बोलण्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही
ह्याची काळजी घेतली तर नाती तुटणार नाहीत. आणि म्हणून नेहमी सांभाळून जपून शब्द वापरा. मनाची स्वच्छता ही कशी करायची आणि त्यासाठी काय परिश्रम घ्यायचे हे मी आत्ता इथं सांगितलं. कारण घराची स्वच्छता हे येणारे लोक बघतात, पण मनाची स्वच्छता ही ईश्वर बघत असतो आणि त्याप्रमाणे आपल्याला फळही मिळत असतं. म्हणून ती करणं खूप गरजेची आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक जरूर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडलास असल्यास शेअरही करा आणि बेल आयकॉनवर क्लिकही करा. धन्यवाद.